पायाचे निशाण दिसत आहे. काय ते दिसायला भाई? काना तुला दिसलं का भाई? तिथेच करेक्ट. काय चाललंय मित्रांनो, मी आहो तुमचा पुसदवाला. आम्हाला जायचे आपले पुसदचं, तुम्हाला माहिती आहे नवीन सॉन्ग येणार आहे, त्या शूटिंग मध्ये आता चाललोय आपण. आणि मित्रांनो आपण अशा जागेवर जाता इथं आता मी कोणी गेलं नसल, त्या प्लेसवर आपण जायचं ट्राय करतो. बघूया कसा शूट होते. रस्त्यावर तुम्ही बघू शकता खूप भयंकर रस्ते, खपा केला आता आपल्या मोबाईलला लागला असता आपण वाचलेला. तर मित्रांनो माझ्या मित्रांनो आम्हाला अशा ठिकाणी आलेलं आहे की मला अशी फिलिंग यायला की मी बरोबर लागलेला आहे. आपल्याला मारायचं, आपल्याला खूप मारणार आहे असं मला वाटते. हमें एक हेल्पर की जरूरत है. तुम्हाला आधीच सांगायला, जर मला मार गिर लागला तर त्याचा जिम्मेदार हे काना गायकर आणि हे रोहित मुळे असणार. 17,000 फॉलोअर्स पैकी मला आशा आहे 1,000 फॉलोअर्स तरी यायला पाहिजे मला वाचवायला. कुठं चाललो बे? का खातेत का आपल्याला मारते का बे? मित्रांनो या आहेत पण किती कष्ट करते आपल्या. मित्रांनो आम्ही या प्लेसवर आलतो, आमच्या मागे कुत्रा लागले. तर मित्रांनो तुम्हाला मी प्लेसचं नाव सांगल, पण तुम्हाला आधी पुन्हा व्लॉग बघायला लागेल. आणि व्लॉग झाला लास्टला तुम्हाला या प्लेसचं नाव माहित होईल. हे प्लेस एवढी खतरनाक आहे की पुन्हा महाराष्ट्रात नाही, पुन्हा ऑस्ट्रेलियात नाही, अशी ही जागा आपल्या पुसदमध्ये आहे. ओ भाई साहब, तुम्हाला लवकरच मी नाव सांगाल, पण त्याच्या आधी तुम्हाला आमचा पुन्हा ब्लॉग बघायला लागेल, लास्टला सांगाल. नमस्ते गाइस, आप सभी का स्वागत है हमारे ब्लॉग. पण आलेले नाही, नाव नाही सांगणार. बघा तुम्ही बघू शकता किती चांगलं असं पाणी दिसते. तुम्ही जर फोटोशूट करायचं म्हणलं, तुमचं लग्न हा सगळ्यात पहिला शूट म्हणजे तुम्ही या प्लेसवर येऊन करू शकता. असं मन मोहित जागृत असा हा आपली प्लेस आहे. याचं नाव नाही सांगणार. शाहरुख खान, चला चलो चलो. आता सर्च करून पाहते पुसदवाला आहे कोण, वर का मिळत नाही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं आपल्याला डुकराचे नाही का पायाचे निशाण दिसत आहे. तर मित्रांनो आपण इथं खूप छान व्हिडिओ काढतो. मला व्हिडिओ घेणं, फोटो काढे. मित्रांनो तिथं काय ते दिसायला भाई? काना तुला दिसलं का भाई? कुठं? तिथेच करेक्ट भाई. कॅमेरात नाही भाई, काहीतरी हलायला तिथं बघा बघा. जरा माझं मत असं आहे की शाळेत ते वाघ काही नव्हतं, आम्हाला ते भाग झाला होता ते वाघ होता म्हणून, पण तिथे वाघ नव्हता. कारण की तिथे एक लाल कलरचा असा झेंडा फरकत होता, तर आम्हाला वाटलं की ते वाघच आहे. हे चोट्टीचे म्हणाले ससा आहे, ससा का त्या वाघ का त्या आजोबाला पाहिलं होता का पांढऱ्या कलरचा होय ना. आम्ही आता घराकडे निघालेलो आहे, कारण की रात्रीच्या टाइमला प्राणी इथे पाणी पियाला पाण्याच्या काठी येत असतात. तुम्हाला पण माहितीच असेल ही गोष्ट. तर इथं जास्त राहण्यात आपला फायदा नाही आहे. आपला शूट पण झालेला आहे आणि पण फोटोशूट केलेला आहे. तर चला निघू आता. तर मित्रा तुम्ही ज्याच्यासाठी पुन्हा ब्लॉग बघलेला आहे त्या या प्लेसचं मी तुम्हाला आता नाव सांगणार आहे. तर या प्लेसचं नाव आहे 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 निंबी. निंबी म्हणून थेट जर तुम्ही मधात गेले, 1-2 गाव लागतील, त्यातून थेट मधात गेले आची पैशासारखं की तुम्हाला असं सुंदर अशी जागा बघायला मिळेल. पण मी तुम्हाला एक्झॅक्ट जागा काऊन सांगणार नाही, याच्या मागचं एक कारण आहे. कारण की मग इथं लोक येऊन दारू पितील, कचरा फेकतील, सिगरेट पितील, पुन्हा एवढी चांगल्या जागेचा पुन्हा धिंगाणा करून टाकते. मला हे पण माहित आहे, म्हणून मी एक्झॅक्ट ते लोकेशन सांगू शकणार नाही, पण एवढं सांगू शकतो की या प्लेसचं नाव आहे निंबी. आपला शूट इथं झालेला आहे ना, आम्ही आता निघालो घरी. इथंचा रस्ता खूपच खराब आहे, तुम्ही इथे येऊ शकता. तर मित्रांनो तुम्ही आजचा पुन्हा ब्लॉग बघला असेल, तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंटमध्ये तुमचं प्रेम दाखवा, जसं तुम्ही इंस्टाग्रामवर दाखवता. सबस्क्राईब, लाईक, शेअर करून हमारा सपोर्ट करा सकते हैं. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है. इसलिए आज के लिए इतना ही.